सतत घरातच असतेस, मग एवढा थकवा कशाचा? हा प्रश्न अनेक गृहिणींना ऐकावा लागतो. सतत घरात राहणं हे बाहेरून जितकं सोपं दिसतं ना, तितकंच आतून कठीण असतं. बाकीच्यांना बघताना घरातच आहे असं पाहायला खूप आरामदायक वाटतं, पण हळूहळू ते घरातच राहणं मनावर परिणाम करायला लागतं. कारण सतत घरात राहणं हे फक्त शरीरालाच नाही तर मनाला सुद्धा थकवत असतं. कारण की रोजचं रुटीन हे 4 भिंतीच्या आतलं असतं. तीच कामं असतात, तीच भांडी, तोच पसारा, तीच जबाबदारी. नवीन असं काहीच नाही. याचा अर्थ वर्किंग वुमन असतं त्यांचं आयुष्य सोपं असतं असं नाही. त्यांनासुद्धा तेवढाच ताणतणाव असतो. फरक फक्त एवढाच असतो की कामाच्या निमित्तानं का होईना पण बाहेर पडल्याने माइंड फ्रेश राहतं. नवीन नवीन लोकं भेटतात, नवीन नवीन जबाबदाऱ्या असतात आणि हे सगळं करण्यामध्ये माइंड फ्रेश आणि बिझी राहतं. पण गृहिणींचं तसं नसतं. किती किती दिवस कुणाशी संवादसुद्धा होत नसतो. त्यामुळेच खूप एकटेपणा पण वाढतो आणि मग चिडचिड व्हायला सुरुवात होते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून थकवा येतो. कारण की जर तुमचं मन फ्रेश असेल तर तुम्हीसुद्धा फ्रेश राहता. हाय, नमस्कार मैत्रिणींनो. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक गृहिणीसाठी आहे की जी सेल्फ लव्ह करायला विसरलेली आहे. सेल्फ लव्ह म्हणजे स्वार्थीपणा नाही तर स्वतःला जपणं आहे. आणि ही एक लक्झरी नाही तर ती प्रत्येक गृहिणीची गरज आहे. आणि जसं जसं वय वाढायला लागतं तसं या गोष्टी जास्ती जाणवायला लागतात. स्वतःच्या मनासारखं कधी जगून झालंच नाही असं वाटायला लागतं. पण हे सगळं आपण बदलू शकतो. उगाच त्यासाठी सिंपती घ्यायची नाही. घर सांभाळणं ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करता करता थोडं स्वतःकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. दिवसातून स्वतःसाठी थोडा वेळ तरी काढायला पाहिजे. तुम्हाला आवडणारं काहीतरी करा, फिरायला जा, मैत्रिणीशी बोला, नवीन काहीतरी शिका. कारण तुम्ही आनंदी राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही आनंदी असाल तरच घरात आनंद राहील. आणि लक्षात ठेवा मैत्रिणींनो, तुम्ही फक्त सतत घरात असणारी बाई नाही तर त्या पूर्ण घराचं मन असता. त्यामुळं स्वतःसाठी सुद्धा थोडी प्रायोरिटी द्यायला पाहिजे. कोणत्या गोष्टी केल्याने स्वतःला आनंद मिळतो किंवा आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे, आपल्याला काय आवडतं ते आधी शोधून काढायचं. घरामध्ये आपल्या बाल्कनीमध्ये छोटंसं का होईना आपण गार्डन तयार करायचं. कारण की रोज रोज निसर्गामध्ये फिरायला जाणं आपल्याला जमत नाही. पण आपल्याच घरामध्ये असं छोटंसं गार्डन तयार केलं की ही सुंदर पानं, फुलं, झाडं तुमचा मूड फ्रेश करण्याचं काम करतात. या सगळ्याची का गरज आहे? एका रिसर्चनुसार हे सिद्ध झालं आहे की सतत घरात राहिल्यामुळे मेंटल हेल्थवर परिणाम होतो. कारण की आपण बघा घरातच राहतो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या लूकविषयी फारसं काही पडलेलं नसतं. आपण नेहमीच एकाच अवतारात असतो. कारण की कोण आपल्याला बघतंय अशी भावना असते. त्याच्यामुळं कशाला तयार व्हायचं किंवा छान राहायचं असं सुद्धा वाटतं. आणि सतत एकाच रुटीनमुळे काय होतं की बोर्डम आणि एकटेपणा आणि एनेक्झायटी, डिप्रेशन वाढतं. बाहेर पडायची सवय बंद झालेली असली की लोकांमध्ये मिसळायला नको वाटतं. त्याच्यामुळं कॉन्फिडन्स कमी होतो. ओव्हर थिंकिंग आणि मूड स्विंगसुद्धा वाढतात. आणि खूप वेळा तरी गृहिणींचं फ्रेंड सर्कल हे छोटं असतं किंवा नसल्यातच जमा असतं. त्यामुळं मनातलं बोलावं असं कोणी नसतं. त्यामुळं स्ट्रेस लेवल वाढते. आता याच्यावरती उपाय काय? तर थोडंसं आपण सोशल झालं पाहिजे, मिळून मिसळून राहायला पाहिजे आहे. रोजची देवपूजा, नामस्मरण, ध्यानधारणा यानं सुद्धा मन शांत राहतं. आता हे झालं मनाचं. पण हेल्थवर याचा काय परिणाम होतो? तर सतत घरात राहिल्यामुळे आपोआपच सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळं व्हिटॅमिन डी कमी होतं, कॅल्शियम कमी होतं आणि सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळं मूड आणि एनर्जीवर पण परिणाम होतो. आणि सतत घरात राहिल्यामुळं कमी फिजिकल ॲक्टिव्हिटी होते. त्याच्यामुळे थकवा आणि स्टिफनेस वाटतो आणि त्यामुळेच मग विकनेस किंवा थकवा वाटतो. आणि म्हणूनच दिवसातला अर्धा तास तरी स्वतःसाठी काढायला पाहिजे. आणि बेस्ट ऑप्शन आहे वॉकिंग. बाहेर निसर्गात चालायला गेल्यामुळे किंवा थोडं मोकळ्या हवेत फिरल्यामुळं बॉडीसुद्धा ॲक्टिव्ह होते आणि मनसुद्धा फ्रेश होतं. आणि घरीच रोज योगा करण्यापेक्षा बाहेर आपण क्लास लावले तर कंटिन्युटी पण राहते. आणि बाहेर पडल्यामुळे नवीन नवीन ओळखी होतात, नवीन मैत्रिणी मिळतात. त्यामुळं फ्रेश राहतो. घर सांभाळणं, घराची जबाबदारी ही सुद्धा आपली प्रायोरिटी आहे. पण त्याबरोबरच स्वतःलासुद्धा थोडासा मी टाईम द्यायला पाहिजे. कारण की हा मी टाईम मेंटल हेल्थसाठी आवश्यक असतो. नवीन काहीतरी शिकत राहिले पाहिजे की जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वतःपुरतं तरी काही अर्निंग करू शकता. आणि पूर्वीपेक्षा सध्या तरी हे सगळं खूप सोपं झालेलं आहे. जेवढा वेळ आपल्याला मिळतोय तेवढ्या वेळामध्ये घर बसल्या आपण मोबाईलवरून जे काही आपल्याला शिकायचं आहे ते शिकू शकतो. नवीन स्किल आहे डेव्हलप करू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला सतत काहीतरी शिकण्याची इच्छा असते ना तेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह राहता. आणि घरातील कामांचा कंटाळा करून पण चालणार नाही. कारण की प्रत्येकालाच काहीतरी काम हवं असतं. त्यामुळेच याचा बॅलन्स साधता आला पाहिजे. आपल्या घरातील कामं पण करायची आणि स्वतःसाठी थोडासा वेळ काढून स्वतःची सुद्धा प्रगती करायची. आणि एका गृहिणीच्या मनात ही नेहमीच अशी भावना असते की मी सगळ्यांसाठी सगळं करते पण माझ्यासाठी कोणीच काही करत नाही. त्यामुळं घरातल्या इतर लोकांकडून फार अपेक्षा ठेवल्या जातात की या लोकांनी आपल्यासाठी हे करायला पाहिजे.
किंवा आपल्याकडे तसा भरपूर वेळ असतो म्हणून इतरांच्या कामामध्ये, घरातील इतर लोकांच्या कामामध्ये ढवळाढवळ किंवा प्रत्येकालाच त्याची स्वतःची अशी एक पर्सनल स्पेस हवी असते. पण आपण स्वतःसाठी तर काही करत नसतो, त्याच्यामुळे इतरांच्या कामात ढवळाढवळ करत राहतो. ते त्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळेच खूप वेळा वादविवाद सुरू होतात किंवा खूप वेळा तू नको यामध्ये पडूस असं सुद्धा ऐकायला मिळतं. त्यामुळं सतत इतरांसाठी सगळं करूनसुद्धा आपल्याला कोणी महत्त्व देत नाही ही भावना निर्माण होते. त्यामुळं स्वतःलासुद्धा वेळ द्या आणि इतरांनासुद्धा त्यांची त्यांची स्पेस द्या. कारण तुम्ही जर स्वतःलाच विसरलात तर इतरसुद्धा तुम्हाला विसरतील. तुम्ही स्वतःला कमी महत्त्व दिलं तर लोक तरी तुम्हाला का महत्त्व देतील. परवाच एका प्रोग्रामसाठी जायचं होतं तर मैत्रिणीला म्हणाले की चल आपण दोघी जाऊयात. तर ती म्हणाली नको गं, कंटाळा येतो कुठे बाहेर जायचा, कधी ते तयार व्हायचं, नको वाटतं आता, त्यापेक्षा घरातच बसलेलं बरं वाटतंय. बाहेर किती ऊन आहे आणि आल्यावरसुद्धा खूप कंटाळा येतो, घरातलं पण सगळं करायचं असतं. अशी एक ना अनेक कारणं तिच्याकडे तयार होती. म्हणजे खूप वेळा तरी घरातल्या इतरांचा काहीच प्रश्न नसतो, पण स्वतःवरती कारण नसताना बंधनं घालून घेतलेली असतात. मग असं केल्याने मन कसं फ्रेश राहील, त्यासाठी थोडा वेळ तरी घरातून बाहेर पडलं पाहिजे. छान छान स्वतः तयार झालं पाहिजे. जेव्हा आपण असं छान तयार होतो तेव्हा आपोआपच आपला मूड फ्रेश राहतो. बाहेर थोड्या वेगळ्या वातावरणात जायला पाहिजे. वेगवेगळे प्रोग्राम अटेंड केले पाहिजेत. चांगल्या लुकमुळे आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. त्यामुळं छान तयार व्हा, बाहेर फिरायला जा, स्वतःचे छान छान फोटो काढा. उगाचच इतरांचे व्हॉट्सअपचे स्टॅटस बघून मनात खुडत बसण्यात काही पॉईंट नाही. आणि जेव्हा आपण आपलं घर छान मॅनेज करत असतो आणि स्वतःलासुद्धा छान प्रेझेंटेबल ठेवत असतो, स्वतःकडे सुद्धा लक्ष देत असतो, तेव्हा आपोआपच आपण कॉन्फिडंट, आनंदी राहतो. आपल्या वागण्या बोलण्यामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी राहते आणि जिथं जाऊ तिथं आपण एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करत असतो. आणि सतत तक्रार करणारी, कंटाळा करणारी लोकं कुणालाच आवडत नसतात. त्यामुळंच आपल्याला आपलं घरसुद्धा छान सांभाळता आलं पाहिजे आणि स्वतःलासुद्धा. तुम्ही जरी गृहिणी असला तरीसुद्धा तुमची स्वतःची अशी एक पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे स्वतःला कधी विसरू नका. आपण कितीही मोठे झालो ना तरी आपल्यामध्ये एक लहान मूल लपलेलं असतं, ते जपायला हवं. स्वतःविषयी पण आणि इतरांविषयीसुद्धा चांगली भावना मनात ठेवली की मनामध्ये निगेटिव्ह विचारांना थारा मिळत नाही. आणि जेव्हा आपण असे स्वतःमध्येच बिझी असतो ना तर तेव्हा इतरांविषयी नको ते विचार करायलासुद्धा वेळ मिळत नाही. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप करा म्हणजे जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर होईल. आणि जे नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक सतत घरात असणारी बाई नाही तर त्या घराचं मन असतं. त्यामुळं स्वतःला आनंदी ठेवणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. 4 बजे जाता है और बहुत पढ़ाई करनी पड़ती है। हाँ। तेरे को अच्छा लगता है? हाँ। और उधर खेलने को मिलता है क्या? हाँ, मिलता है तो। हाँ।